मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या आरोपांवर उभाटा जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांची प्रतिक्रिया। संदीपजी देशपांडे यांना ही माहिती कोणी दिली मला माहित नाही, त्यांनी नाव जाहीर करावं। आम्हाला जर कोणी पैसे घेऊन विकत घेतलं असेल तर मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईल। खासदार धानोरकर यांनी आमचा कितीदा अपमान केला हे आम्हालाच माहिती आहे। जर आम्हाला भाजपकडून पैसे घ्यायचे असते तर शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस सोबत वाटाघाटी केली नसती। कारमध्ये 15 मिनिटे उरले असताना भाजप सोबत वाटाघाटी केली नसती। 1 कोटी आले असते तर आलिशान हॉटेलमध्ये बसून चर्चा केली असती। आम्ही जे काही केलं ते स्वाभिमानासाठी केलं। संदीप देशपांडे स्वतः शिवसैनिक राहिलेले आहे, त्यामुळे त्यांनी असा शिवसैनिकांचा अपमान करू नये। त्यांनी पुरावा द्यावा। आम्ही सगळे शिवसैनिक आणि पदाधिकारी राजीनामा देतो। मला नाही माहिती संदीपजी देशपांडे जे मनसेचे नेते आहे त्यांना ते ऑथेंटिक माहिती कोणी दिली। त्यांनी त्यांचं नाव जाहीर करावं। अगर त्यांनी सांगितलं आम्हाला कोणी पैसे देऊन आम्हाला कोणी विकत घेतलं असेल तर आत्ताच्या आत्ता मी या पदाचा राजीनामा देतो। आम्ही जे लढाई लढलो किंवा जे आमचं जो जे इथं स्थानिक लेवलवर आमचं जे राजकारण झालं हे आम्हाला माहिती आहे। आमचा अपमान किती काँग्रेसने वारंवार खासदार बहिणी जे आहे बहिणी आमच्या त्यांनी कितीदा केला। आम्ही वारंवार सकाळी 10:30 पर्यंत त्यांच्या काँग्रेसच्या ऑफिसमध्ये विजय वडेट्टीवारांच्या घरी बसलो नसतो अगर पैसे आम्हाला भाजपकडून घ्यायचे असते तर। रस्त्यावरती जे 15 मिनिटं उरले होते, जो आमचा फॉर्म्युला ठरला होता पदाचा, तो रस्त्यावर बसून साईन नाही केला असता। एखाद्या हॉटेलमध्ये आलिशान 1-1 कोटी आले असते, एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये बसून या सगळ्या घडामोडी झाल्या असत्या। आम्ही रस्त्यावरचे शिवसैनिक रस्त्यावर लढाई लढलो आणि आम्ही स्वाभिमानासाठी जे काही केलं स्वाभिमानासाठी लढलो। तुम्ही जे बोलून राहिले आदरणीय नेते संदीपजी देशपांडे, आपण जे काही बोलत असेल कोणत्या शिवसैनिक तुम्ही पण एक जमान्यात शिवसैनिक राहिलेले आहे, तुम्ही कोणत्या शिवसैनिकाच्या भावना नको दुखवा। मी तुम्हाला एक विनंती करतो, कोणावरती आरोप प्रत्यारोप करावे तुम्हाला कोणती ठोस बातमी असेल किंवा ठोस पुरावा असेल तर आणा। आम्ही आत्ताच्या आत्ता आमच्या सगळ्या नगरसेवकांना आम्ही स्वतःच्या पदाचा राजीनामा देतो, नाहीतर तुम्ही राजीनामा द्या। आमच्या नेत्यावरती बोलायच्या पहिले जे सगळ्या गोष्टी माहिती आहे ते पहिले माहिती गोळा करा, नंतर त्यांनी बोलावं। जय महाराष्ट्र।